मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण सुकी कर्दी बनवतो। तर आपण ओली कर्दी 2 वाटे घेतलेत। हे बघा 2 बाउल भरून होईल ओली कर्दी। आणि कांदा आपण किती घेतला? इथे 2-3 कांदे, 3 मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतलेत। थोडी कोथिंबीर घेतली बघा, थोडी कोथिंबीर, 2 मिरच्या घेतल्यात आणि लसूण पाकळ्या घेतल्यात 10। थोडंसं आळं घेतलंय बघा, थोडंसं घेतलंय आळं, ते ठेचून टाकायचं आहे आपल्याला। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर कर्दीच्या कालवणासाठी आपण या 2 मिरच्या घेतल्यात। तर आपण हे ठेचून घेऊया सगळं, आळं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची। आपण 3 टेबलस्पून ऑइल घेतले। आता आपण जो आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याचा ठेचा बनवून घेतलाय आपण। मिक्सर मध्ये नाही वाटला, आपण ठेचा बनवलाय तो आपण टाकून घेऊया। 3 टेबलस्पून आपण ऑइल घेतलंय। छान परतून घेऊया आपण हा ठेचा। आणि मग त्याच्यामध्ये आपण कांदा जास्त कापलेला आहे, म्हणजे 3 ते 4 कांदे आपण कापून घेतले। कर्दीला कांदा जास्त लागतो, मग छान चव येते त्याला। तर आता आपण कांदा कापलाय तो टाकून घेऊया। साधारण 1 मिनिट आपण परतून घेतलेला आहे ठेचा। आता कांदा टाकतोय। छान आपण गुलाबी रंगावर परतून घेऊया कांदा। बघा ते बघा, पाणी पण सुटले कांद्याला। आता बघा छान आपला कांदा परतून झालाय, कांदा पण आटला, कमी झाला बघा। आता मसाले टाकून घेऊया आपण। 2 चमचे आपण आगरी मसाला टाकला, 2 चमचे आपण काश्मीर मिरची पावडर टाकली, अर्धा चमचा आपण हळद टाकली, डब्यावर वगैरे द्यायची असेल ना तर कर्दीची भाजी रात्रीच करून ठेवायची, जरा उकडून ठेवली, सकाळी पटकन फोडणी मारली तर तुम्ही डब्यावर देऊ शकता। भाजी, चपाती या भाकरी आणि सुकीच कर्दी केलेली छान लागते। शेतापतावर पण आम्ही द्यायचो करून, आंबटसारखं करायचं, थोडं गोड रसावाला आणि द्यायचं, छान लागते। माणसं पण खुश, भाकरी बरोबर, चपाती बरोबर एक नंबर। घरात करायचे तर भाकरी चपाती बरोबर एक नंबर। सुकं जरा करायचं बस, जास्त काय पाणी बिन टाकायचं नाही। प्रतिम टेस्ट लागते भाकरी बरोबर, तो मस्तच ना, छान लागते। कैरी टाकून पण आम्ही दाखवले चॅनल वरती आपल्या, कैरी टाकून करंदीची कालवण। आम्ही पण काय आहे, आमच्या घरात जरा काम चालू आहे किचनचं, त्यामुळे आम्हाला एका एवढ्याशा गॅसवर सगळं करायला लागतंय। मला तर बसवत पण नाही माझ्या कमरेमुळे, ते बघा असे पाय ताणून बसायला लागते। तुम्हाला वाफेवर शिजू दे, थोडंसं चिंचेचं पाणी येईल फक्त बस। आता थोडं पाणी सुटेल आणि शिजून घेऊया जरा। तर 5 मिनिटं आपण झाकण देऊन वाफून घेऊया, शिजून घेऊया भाजी। तर थोडी चिंच, म्हणजे लिंबा एवढी घेतली चिंचेचा गोळा, आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि त्याची पेस्ट बनवून घेऊया। आता याची पेस्ट बनवून घेऊया, थोडं पाणी टाकलं आपण। दाबून घ्यायची चिंच, मग अशी प्युरी निघते।
आपण वर्षभरासाठी साठवलेली असते चिंच मीठ लावून. त्यातनं आपण हा गोळा घेतलाय म्हणून तेवढा गर जास्त निघालाय. हे बघा हा गर निघाला एवढा. बघा आता आपण 5 मिनिटं झाकून ठेवलेली होती. जास्त वेळ नाही लागत, खूप लवकर बनते ही. आपण आता हा चिंचेचा गर टाकूया. चिंच आपण लास्टला टाकतो मच्छीमध्ये. आता आपण चिंच टाकले. आपल्याला रस्सा आटवायचा आहे ना. रस्सा जो सुटलाय म्हणजे पाणी जे अशी सुटलंय ते तिखटी आटवायचं. रसाची पण तुम्ही करू शकता. हा, भाकरीबरोबर, खूप छान लागते. चपातीबरोबर, अशी वाली खूप छान पराठ्याबरोबर लागते. कशी पण खा, चांगली जाते. थोडा थोडा भातावर घेतली तरी ती चांगली होत लागली. थोडं मीठ टाकून घेतलं. नको पाहिजे तर आपण सुकी करूया. ही अशी रस्सेवाली जर केली तर त्यात कैरी टाकायची. कैरी खूप छान लागते. कैरी, करवंद आणि अजून आंबा, असेल आंबा, कंद पण टाकतात. पाण्यातला कंद आंबा. कंद म्हणजे आळूचा कांदा असतो तो, किंवा सुरण पण छान लागतो. टाकून बघा एकदा, मस्त लागतं, टेस्टी. आता आपण हा रस्सा आटवून घेऊया. तर करंदी शिजायला फार काय वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटं लागतात. पण मला रस्सा आटवायचा होता म्हणून 10 मिनिटं लागली कालवण बनायला. कारण जो रस्सा सुटलेला कोलंबीला तो आपल्याला म्हणजे करंदीला तो आपल्याला आटवायचा होता. तर गरमागरम असं आपलं हे कालवण तयार झालेलं आहे. तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर एक नंबर लागतं. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आपल्या फ्रेंड्सबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.